हॅलो, आय होप तुम्ही सगळे खूप छान आहात. सकाळची सुरुवात झाली चहापासून. त्यानंतर मला ना असं वाटतं, की एका पर्टिक्युलर पर्सनचं एक कम्फर्ट झोन असतं. तसं माझं आहे, की हां, मी तिथे राहते ना, म्हणजे मला झाले तिथे 2-3 महिने, तर ते माझं कम्फर्ट झोन होऊन जातं. सो असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं ते सांगा नक्की मला. त्यानंतर कृष्णवी मस्त तिच्या पप्पांना हेल्प करत होती आरती करायमध्ये. तिला ना खूप आवडतं. तिचे पप्पा जेव्हा पण देवपूजा करायला जातात ना, ती डायरेक्टली जाते, की हां, मी करते असं म्हणून. मग मी केलं होतं आज दाल फ्राय. दाल फ्राय ना खूप छान लागते. आमच्या घरात सगळ्यांना खूप आवडते. ही पोळीसोबत पण खूप छान लागते आणि भातासोबत पण. सो मी सांगते तुम्हाला मी कसं केलं ते. सो कढई घेतली. कढईमध्ये तेल टाकून घेतलं, हिंग टाकला, कढीपत्ता, मिरची टाकून घेतली, लसूण टाकला. त्यानंतर कांदा, टोमॅटो, आलं हे सगळं मिक्स करून छान क्रिस्पी ब्राउन करून घेतलं. टोमॅटो असताना त्याला थोडासा मेल्ट होऊ द्यायचा. टोमॅटो मेल्ट झाला की छान असा मसाला क्रिएट होतो. मसाला रेडी झाला की त्याच्यामध्ये टाकायचं अ, हळद, मिरची, गरम मसाला आणि धनेपूड. तुम्ही याच्यामध्ये किचन किंग मसाला पण वापरू शकता किंवा मग मॅजिक मसाला येतो ना मॅगीचा, तो पण टाकून खूप छान लागतो. आणि मग इथे मी बॉईल केलेली होती तुरीची डाळ, मुगाची डाळ आणि चण्याची डाळ. हे सगळं मिक्स करू आणि उडदाची डाळ हे सगळं बॉईल करून घेतलेलं होतं छान 2-3 शिट्ट्या करून आणि त्या मसाल्यामध्ये टाकायचं आणि पाणी टाकून बॉईल आलं, की ही तुमची असं दाल तडका टाइप डाळ रेडी होते. त्यानंतर कृष्णवीला खूप सर्दी झाली होती. सो मी काय केलं, ओवांनी ना तिला छान शेकून दिलं. म्हणजे तिची छाती आणि बॅक साईड खूप शेकली तर छान वाटतं, बरं वाटतं. त्यानंतर संध्याकाळी असाच पुलाव भात. सो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.